सातपूर शहरात एक शहर एक भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी संतोष काळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मायाताई निवृत्त काळे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सातपूर भीम जन्मोत्सव जयंती समितीच्या अध्यक्षपदाकरिता नियोजन बैठकीचे आयोजन अयोध्या हॉटेल येथे करण्यात आले होते। सातपूर शहरात काळे फाउंडेशनच्या वतीने एक शहर एक महोत्सव म्हणून जयंती उत्सव समितीकडे पाहिले जाते। सदर बैठकीला परिसरातील 300च्या वर नागरिक सहभागी झाले होते। या मीटिंगचे अध्यक्ष म्हणून माजी भीम जन्मोत्सव अध्यक्ष भिवानंद काळे हे होते, तर संयोजन आयोजन निमंत्रण म्हणून काळू काळे, रवींद्र काळे, अरुण काळे, नंदकुमार जाधव यांनी कामकाज पाहिले। बैठकीमध्ये सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सातपूर शहराच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुमारी मायाताई निवृत्ती काळे यांच्यासह कार्याध्यक्ष भावेश पवार, उपाध्यक्ष प्राध्यापिका हर्षा दोंदे, खजिनदार म्हणून काळू काळे यांची नेमणूक करण्यात आली। त्यानंतर बैठकीच्या सर्व कोर कमिटीने सर्वांसमक्ष भीम जन्मोत्सव अध्यक्ष म्हणून संतोष काळे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुमारी मायाताई निवृत्ती काळे यांची नावे जाहीर केले। उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले। नंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सातपूर राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून पुढील वाटचालीस सुरुवात केली। नंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कोर कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। व्यासपीठावर प्रकाश पगारे, अविनाश शिंदे, माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, दानशूर, कुमारी मायाताई निवृत्ती काळे, काळूजी काळे, सत्यवान चक्रे, मोगल काळे, शामराव काळे, पवन दोंदे, भिवानंद काळे, पंडित नेटावटे, रमेश काळे, रवी काळे, निलेश बंधुरे, जगदीश काळे, योगेश गांगुर्डे, गौतम जाधव, अशोक उशिरे, अशू काळे, विनोद काळे, मनोज पगारे, शिवाजी आडांगळे, अविनाश काळे, नंदकुमार जाधव, माजी नगरसेविका सुजाता काळे, बाळा निगड, गौरव जाधव, वंदन मोरे, गणेश जगताप, विक्रम काळे, छोटू काळे, कबीर गांगुर्डे, सतीश काळे, अमर काळे, हर्षल काळे, विनोद आवारे, सागर काळे, कुणाल गांगुर्डे, अशोक काळे, रोहित काळे, रवी गाडे, सिद्धांत काळे, प्रेम काळे, शुभम काळे, अक्षय उशिरे, भीमराज काळे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते। आलेल्या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले। यांच्या 134व्या एक शहर एक भीम महोत्सव असा उपक्रम गेल्या 5 वर्षापासून सातपूर शहरात सुरू आहे। या वर्षी 2025ला सातपूर शहरात जो भीम महोत्सव होणार आहे त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस नेत्या मायाताई काळे यांचे सर्वानुमते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे ह्या भीम महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे। तसेच त्याप्रमाणे कार्याध्यक्षपदी भावा पवार व उपाध्यक्षपदी हर्षाताई अविनाश दोंदे यांची निवड करण्यात आली आहे। सर्वांचे नवनिर्वाचितांचे मनपूर्वक अभिनंदन। तर मला असं वाटतं त्या समितीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समावेश दिला पाहिजे। मग तो कोणत्या जातीचा यापेक्षा बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने संविधान सांगितलेलं आहे का मी प्रथम भारतीय आणि आपण सर्व भारतीय आहोत, त्यामुळे त्या जयंती महोत्सवात सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे। जयंती महोत्सव साजरा होत असताना जे पण समितीमध्ये क्रियाशील सभासद असतील त्यांनी साईड भूमिका घेतली पाहिजे। आपण अध्यक्ष उपाध्यक्ष यांची पण निवड करू, सगळ्यांच्या मताने त्यांची निवड करू, त्यांना पुढाकार दिला पाहिजे, त्यांच्या नेतृत्वातच काम झालं पाहिजे। दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील नाट्य महानाट्य या ईसाई ग्राउंडला आपण सादर केलं। प्रचंड जनतेचा प्रतिसाद त्या कार्यक्रमाला मिळाला। त्यानंतर आपण तथागत हे महानाट्य देखील ठेवलं। त्या कार्यक्रमाला देखील निसर्गाचा धोडकोप झाला, पाऊस भरपूर जोरात आला, पण तरी कार्यक्रम खूप उत्साहात पूर्ण वस्त्यांमधून लोक त्या कार्यक्रमाला आले। भीम महोत्सव ही संकल्पना खऱ्या अर्थानं साकार झाली आणि भीम महोत्सवच आम्ही याच्याकरता हा विचार आमच्या डोक्यामध्ये आमच्या लहान भावाने मांडलेला आहे। बाळा निगड का शिव महोत्सव जसा होतोय सातपूर शहराच्या धर्तीवर तसा भीम महोत्सव रवी नाना झाला पाहिजे। त्यामुळे आम्ही सर्वांनी नंदुभाऊ असेल, आंबा असेल, सर्व गणेश असतील, योगेश बाकीचे सर्व देवरे साहेब असतील, सगळ्यांनी काळूभाऊ असतील, रवी नाना सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा भीम महोत्सव करण्याचं ठरवलं। पण त्यानंतर आपला जो कार्यक्रम राहील हा पूर्ण नाशिक जिल्ह्याला एक मेसेज देईल की सातपूरकरांनी नवीन एक इतिहास घडवला की इतिहासाच्या आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे। माझ्याला तुम्ही जी जबाबदारी देणार ती जबाबदारी मी 100% पार पाडील। आणि सर्वात महत्त्वाची सूचना ही आहे
की जर कोणाला असं वाटलं की त्याला डावलण्यात येत आहे किंवा तो नाराज आहे तर त्यांनी कमिटीच्या लोकांना सांगावं, बाहेरच्या लोकांशी त्या गोष्टीचं कम्युनिकेशन करू नये. कारण की अनेक अशा तुझी आत्मा आहे की ते बघतात की यांच्या कार्यक्रमामध्ये भूमिका कसं होईल. अशा मानवाला जयंती करण्यासाठी आपण त्यांच्या पुढे खूप शुल्लक होत, पण तरी सगळ्यांनी एकत्र आले, सगळ्यांनी इथं सगळे झाले, याच्याबद्दल मला खूप मनापासून धन्यवाद सांगायचं. दुसरी गोष्ट, मी गोव्याचे हे होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी गेलो होतो. तिथं कुठेही मला बाबासाहेबांचा पुतळा दिसला किंवा फोटो दिसला, तर मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही बाबासाहेबांचं मानत नाही का? त्यांनी मला त्यांच्या गळ्यातलं सोन्याचं लॉकेट काढलं आणि बाबासाहेबांना इथं दाखवलं लॉकेटमध्ये, हे बाबासाहेब. त्यांच्यासाठी आपण आपल्या रक्ताचं पाणी केलं किंवा पुढच्या 3 पिढ्या दिल्या तरी आपण त्यांच्या पुढे करू शकतो. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात खूप छान अशी भीमजन्मोत्सव तिथे होत राहतो, अशी माझी इच्छा आहे का जसं आपण 2021 मध्ये SI ग्राउंडमध्ये जसे आपण खूप छान प्रकारे आपण भीमजन्मोत्सव केला तसा मोठ्या प्रमाणात आपण नक्कीच यावर्षी करू. आणि याचं हे करण्याचं एक आपण सर्व एकत्र येणे. तसेच मी आमच्या राजा सोमणेंनी जी मनातली एक दिलगिरी त्यांनी सांगितली का घरी येऊन ते स्वागत केलं आणि खरंच स्टेजवर एवढ्या सर्वांचं काय आपण स्वागत करू शकत नाही, तर नक्कीच या गोष्टीची कोर कमिटीने दखल घ्यावी. नंदूला जेव्हा फोन केला बाबासाहेबांचा मी यायला तयार आहे, बरोबर आहे नंदू जाधव. फक्त आता कसं नाव निघतंय बाळा निगळ, अहो त्यांनी कृतीतून केलं. तसंच नंदू जाधव आपण जरी मिळालो तरी आपले पोरं म्हणतील की नंदू जाधवनी सुरुवात केली होती, हे महत्वाचं आहे. बाळाचं बी कायम नाव राहणार आहे, नंदूचं कायम नाव राहणार आहे, हे महत्वाचं आहे. हे दावे सोडा आणि ते ज्येष्ठ लोकांनी बरोबर घ्या. मी नंदू भाऊंना कालच सांगितलं, म्हणजे ज्येष्ठ लोकांनी बरोबर घ्या. जयंती साजरी करत आहोत, परंतु मला थोडासा विरोधाभास निश्चितच जाणवतो की आजही आपण एवढे सुशिक्षित झालेलो आहोत. या महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन 18 पगड जातींना बरोबर घेऊन हे स्वराज्य स्थापन केलं. राज्यघटनेचा फायदा समाजाचा प्रत्येक घटक घेत आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंनी दिलेली ज्ञानज्योती प्रत्येकाच्या घरात पोहोचलेली आहे. माझ्याबरोबर काम केलेले अनेक जुने चेहरे समोर आहेत. गटातटाच्या राजकारणात सुद्धा आम्ही जयंत्या साजऱ्या केल्या या सातपूरमध्ये, त्याचाही मी साक्षीदार आहे. इथे राजकारणाचा खूप उहापोह झाला, पण राजकारणाच्या बाबतीमध्ये बाबासाहेब किंवा शिवाजी महाराज किंवा महापुरुषांच्या जयंतीत राजकारण आलंच नाही पाहिजे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं घाणेरडं झालेलं आहे, मी अतिशय स्पष्ट खूप चांगल्या लोकांसमोर ठोकून सांगतो. तुम्हाला दिवस आहे, तुम्हालाही फोन केलेला आहे, तुम्ही नसताना अण्णाला सुद्धा फोन केलेले, सलीम शेखलाही फोन केलेला आहे, जेवढे लोक प्रकाश लोंढे सहित फोन केलेला आहे सगळ्यांना. आता जे आले त्यांचं स्वागत, नाही आले ते जे आले ते मावळे, जे उडाले ते कावळे, त्याला काय करणार आपण. आता पवार आमचं शिवाजीनगरून निसा एकच फोन केला तर लगेच आलाय, म्हणजे लेट आला पण काही व्हायला आलाय शिवाजीनगर. आणि आमचे दोन बरोबर बोलले होते, उच्च शिक्षित आहे, पण बाबासाहेब नेहमी म्हणायचे मला नेमकं आहे ना ज्या शिक्षित लोकांनी धोका दिलेला आहे. तेव्हापासून प्रत्येकाच्या घरच्या लोकांची स्टेजवर आपण जर त्या वेळेच्या अभावी जर सत्कार केला नसेल तर आपण कायम त्यांचा घरी जाऊन त्यांना ते मेमोरंडम देऊन त्यांचा सत्कार आपण प्रत्येक वेळी केलेला आहे. आपलं ते काम होतं. आणि भीमोत्सव हा कोर कमिटी स्थापन करून याच्यावर सर्वांनी कोर कमिटीने निर्णय घ्यावा आणि ही मीटिंग व्यवस्थित पार पडल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. आम्ही स्वतः आजपर्यंत एकदाही शिवजन्म महोत्सवाचं स्टेज शेअर केलेलं नाहीये किंवा माईक हातात घेतलेला नाही. कारण का ज्या दिवशी माझ्या हातात माईक येईल किंवा कमिटीच्या लोकांच्या हातात माईक येतील त्या दिवशी लोकांना असे वाटेल की हे स्वतःची प्रसिद्धी तिथे करतात. म्हणून इथे कमिटीत काम करणाऱ्यांनी जी समिती आपण सर्व मिळून निवडू त्यांनाच तुम्ही फोकस केलं पाहिजे. आणि जो काम करतो त्याचं नाव आपण तर काय बाबासाहेबांची जयंती म्हणून काम करतो आणि जो काम करतो त्याचं नाव पाठीमागे आपोआप घेतलं जातं. 14 एप्रिल 2025 हा शैक्षणिक आणि सामाजिक सप्ताह म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या म्हणजे जगाने दखल घेतलेले बाबासाहेब, तर तुम्ही आम्ही तर काय, तुम्ही आम्ही तर त्यांच्या पायी. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.